म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात आज खूप महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडणार आहेत। आज काँग्रेस आणि शरद पवार यांच्या पक्षाकडून उमेदवार यादी जाहीर होऊ शकते। महाराष्ट्रातील राजकीय पक्षांनी विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार यादी जाहीर करण्याचा धडाकाच लावला आहे। भाजप, शिंदे गट, अजितदादा गट, वंचित आणि ठाकरे गटासोबतच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही त्यांचे बऱ्यापैकी उमेदवार फिक्स केलेत। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पहिल्या यादीत 2 उमेदवारांची नावं लक्षवेधी आहेत। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपुत्र अमित ठाकरे हे स्वतः माहीम विधानसभा मतदारसंघामधून निवडणूक लढणार आहेत, तर संदीप देशपांडे हे वरळीमधून आदित्य ठाकरे यांच्या विरोधात रिंगणात उतरले आहेत। लोकसभा निवडणुकीतील चुका टाळत माहितीनं उमेदवार घोषित करण्यात आता आघाडी घेतलेली आहे आणि मुख्य म्हणजे निष्ठावंतांना डावललेलं नाहीये। एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, शरद पवार, उद्धव ठाकरे, अजित पवार आणि राज ठाकरे स्वतः त्यांच्या उमेदवारांचे अर्ज भरण्यासाठी उपस्थित राहणार असल्याचंही सांगितलं जात आहे। दरम्यान आज कोणकोणते उमेदवार फॉर्म भरणार आहेत आणि त्यापैकी कुणाच्या मतदारसंघात नेमकी काय राजकीय परिस्थिती आहे आणि कोण जिंकू शकतं याचा आढावा आपण आज या व्हिडिओमधून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी। म्हणजे महाराष्ट्रात आता निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर उमेदवारांनी त्यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे। सर्वपक्षीय नेते सामान्य लोकांमध्ये जाऊन जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत। जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न या सर्व नेत्यांचा असणार आहे, कारण या निवडणुकीत अशा अनेक जागा आहेत जिथं काटेकी टक्कर होऊ शकते। म्हणजे त्यांच्या मतदारसंघात अतिशय कमी फरकानं विजय किंवा पराभव होऊ शकतो। आता आज नेमकं कोणकोणते नेते फॉर्म भरणार आहेत त्यांची नावं जाणून घेऊ। तर सर्वप्रथम कळवा मुंब्रामधून विद्यमान आमदार जितेंद्र आव्हाड, वरळीतून विद्यमान आमदार आदित्य ठाकरे, ठाणे शहरमधून मनसेचे नेते अविनाश जाधव, ठाणे शहरमधूनच ठाकरे गटाचे राजन विचारे, बीडच्या परळीमधून अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे, येवल्यातून अजितदादा गटाचे छगन भुजबळ, कोथरूडमधून भाजपाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील, बोरमधून काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे, त्यानंतर आंबेगावातून मंत्री दिलीप वळसे पाटील, जुन्नरमधून विद्यमान आमदार अतुल बेनके, शिरूरमधून विद्यमान आमदार अशोक पवार, मावळमधून सुनीलअण्णा शेळके, सांगलीतून भाजपचे सुधीर गाडगीळ, कडेगावातून भाजपचे संग्राम देशमुख, तसंच खानापूरमधून शिंदे गटाचे सुहास बाबर, लातूर शहरमधून वंचित बहुजन आघाडीचे विनोद खटके, कांदिवली पूर्वमधून भाजपाचे अतुल भातखळकर, चिमूरमधून भाजपचे बंटी भांगडिया, हिंगणघाटमधून समीर कुणावर, दर्यापूरमधून शिंदे गटाचे अभिजित अडसूळ, शिर्डीमधून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, अहिल्यानगर शहरमधून अजित पवार गटाचे संग्राम जगताप, मुंबईच्या मलबार हिल्समधून भाजपचे मंगलप्रभात लोढा, गुहागरमधून ठाकरेंचे भास्कर जाधव, राहुरीतून भाजपाचे शिवाजी करडिले हे नेते येत्या काही काळात त्यांचे उमेदवार अर्ज भरणार आहेत। पण मंडळी, यापैकी काही बड्या नेत्यांच्या मतदारसंघात अटीतटीची लढाई होण्याची चिन्ह आहेत। मागच्या काही काळात बदललेली राजकीय समीकरणं पाहता अनेकांसाठी यंदाची निवडणूक आव्हानात्मक असणार आहे। आता आपण तशा 6 बड्या नेत्यांच्या मतदारसंघातली परिस्थिती जाणून घेऊ। तर सुरुवातीला आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटात असलेले आमदार जितेंद्र आव्हाड। त्यांच्या विरुद्ध अजित पवारांनी मोठी खेळी केली आहे। अजित पवार गटाकडून कळवा मुंब्रा विधानसभा मतदारसंघात उमेदवार जाहीर करण्यात आला आहे। गेल्या 15 वर्षांपासून राष्ट्रवादी पक्षाचे जितेंद्र आव्हाड हे या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत। राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी शरद पवारांबरोबर राहणं पसंत केलं, तर आनंद परांजपे आणि नजीब मुल्ला यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची निवड केली। नजीब मुल्ला हे जितेंद्र आव्हाडांचे एकेकाळचे सहकारी असून त्यांनाच अजित पवारांनी कळवा मुंब्रा विधानसभेचं तिकीट जाहीर केलं आहे। येत्या 28 ऑक्टोबरला नजीब मुल्ला आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, पण या लढतीत जितेंद्र आव्हाड यांचा विजय निश्चित मानला जातोय, कारण त्यांना अल्पसंख्याक समुदायाचा तिथं मोठ्या प्रमाणावर पाठिंबा आहे। दुसरे आहेत वरळीचे ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे। त्यांच्या विरोधात मनसेकडून माजी नगरसेवक संदीप देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे, त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या विरोधात ते निवडणूक लढवणार आहेत। 2019 मध्ये आदित्य ठाकरे यांनी पहिल्यांदा निवडणूक लढवली होती आणि विजय देखील मिळवला होता। महत्वाचं म्हणजे मागच्या निवडणुकीत मनसेने आदित्य ठाकरे यांच्या विरोधात उमेदवार दिला नव्हता, पण यंदा मात्र वरळीमधून मनसेनं आपला उमेदवार जाहीर केला आहे। येथे महायुती मनसेला पाठिंबा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे, पण कदाचित भाजपचा उमेदवार सुद्धा इथे उभा राहू शकतो। इथं आदित्य ठाकरे यांचं पारडं जड मानलं जात असलं तरी तिहेरी लढत झाल्यास आदित्य ठाकरे यांना याच मतदारसंघात गुंतवून ठेवण्याचा प्लॅन विरोधकांचा असू शकतो। पुढे तिसरे नेते आहेत परळीतून उमेदवारी जाहीर झालेले धनंजय मुंडे। ते सुद्धा आज फॉर्म भरणार आहेत। परळी आणि बीडमध्ये जरांगे फॅक्टर मोठी भूमिका बजावणार हे स्पष्ट आहे।
लोकसभेला त्यामुळेच पंकजा मुंडे यांचा 6,000च्या आसपासच्या मतांनी पराभव झालेला होता आणि आता त्यामुळे धनंजय मुंडे यांचाही परळी विधानसभेचा मार्ग खडतर मानला जातोय। खरं तर बीड जिल्ह्यात लोकसभेला मोठा धक्का दिल्यानंतर आता महाविकास आघाडीतील शरद पवार गट सुद्धा पुढच्या तयारीला लागलेला आहे। परळी मतदारसंघात मोठा उलटफेर करण्याचा प्रयत्न शरद पवार गट करत आहे। मराठा आणि मुस्लिम मतदान तिथं निर्णायक भूमिका बजावणार असा अंदाज आहे। त्यानंतर मराठा आंदोलन सुरू झाल्यापासून रोखठोक भूमिका घेतलेले छगन भुजबळ यांच्यासाठीही ही यंदाची लढाई आव्हानात्मक ठरणार आहे। कारण येवला हा भुजबळांचा बालेकिल्ला असला तरी मराठा मतदारांचा रोष आणि ओबीसी समाजात असलेली नाराजी, भुजबळांनी केलेली बंडखोरी यामुळे त्यांचा मार्ग खडतर आहे। आजवर जिथे सहज विजय मिळवला तिथे भुजबळांना संघर्ष करावा लागणार आहे। त्यातल्या त्यात समाधानकारक बाब ही आहे की उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेनेचे माजी आमदार कल्याणराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे। त्यांच्या पक्ष प्रवेशामुळे मंत्री छगन भुजबळ यांची ताकद वाढल्याचं सांगितलं जात आहे। शेवटी जरांगे भुजबळांना धक्का देण्याची संधी सोडणार नाहीत असं बोललं जात आहे। आता पुढच्या नेत्यांपैकी बोलायचं झालं तर पुण्यातील कोथरूड विधानसभेसाठी भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असलेले महाराष्ट्राचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील हे देखील उद्या त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। विरोधी महाविकास आघाडीने कोथरूड जागेसाठी अद्याप आपला उमेदवार घोषित केलेला नाही। मात्र पाटील यांच्या उमेदवारीमुळे नाराज असलेले भाजप नेते उज्ज्वल केसकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। अमोल बालवडकर हे भाजपचे आणखी एक नेते होते जे कोथरूड मधून पक्षाच्या तिकिटासाठी इच्छुक होते। तिकीट न दिल्यास अन्य पर्यायांचा विचार करू असं आव्हानही त्यांनी पक्ष नेतृत्वाला दिलं होतं। कोथरूड हा भाजपचा बालेकिल्ला आहे। यासोबतच मुरलीधर मोहोळ यांना लोकसभेत इथून चांगले लीड असल्यानं चंद्रकांत दादा यांचा विजय निश्चित मानला जात असला तरी महाविकास आघाडी तिथं कुणाला उमेदवारी देणार यावर सगळी गणितं अवलंबून आहेत। पुढे लोकसभा निवडणुकीत नगर दक्षिण आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाजपला खातं सुद्धा उघडता आलं नाही। डॉक्टर सुजय विखे पाटील यांचा नगर दक्षिण मध्ये पराभव झाल्यानंतर विखे कुटुंबियांनी पायाला भिंगरी लावून आता शिर्डी विधानसभा निवडणुकीसाठी वातावरण निर्मिती करायला सुरुवात केली आहे। तर राधाकृष्ण विखे पाटलांच्या बालेकिल्ल्याला भगदाड पाडण्यासाठी महाविकास आघाडीचे जोरदार प्रयत्न सुरू आहेत। सलग 6 वेळा विखे पाटील यांनी या मतदारसंघात करिश्मा दाखवला आहे। आता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी त्यांच्या विरुद्ध कंबर कसलेली आहे। त्यामुळे मतदारसंघात रंगतदार लढतीची शक्यता आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीत राधाकृष्ण विखे पाटील यांनी शिवसेना उमेदवार अभय शेळके यांचा पराभव केला होता। शिर्डी विधानसभा निवडणुकीत मराठा, माळी, धनगर हे जातीय समीकरण महत्वाचं ठरतं। त्यातच आता मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आंदोलनाने अनेक लोकसभा मतदारसंघातील अंदाज बदलून गेले। आता विधानसभेतही हा मराठा फॅक्टर महत्वाची भूमिका निभावू शकतो। पण या मतदारसंघात विखे पाटील यांची पाळंमुळं घट्ट असून भाजपच्या अंतर्गत गटबाजीचा पंतांना फटका बसू शकतो। आता अर्ज भरणाऱ्या या 6 उमेदवारांच्या लढतीकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। पण तुम्हाला नेमकं काय वाटतंय? यापैकी नेमकी कुणाची त्यांच्या मतदारसंघात सरशी होऊ शकते आणि येत्या काळात महाराष्ट्रात अजून कुठं कुठं हाय व्होल्टेज लढती होतील? तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा। सोबतच आपल्या विषय भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।